पाटणमधील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केल्याचंही पाहायला मिळालं। शंभूराज देसाई लुटमार मंत्री असून गद्दारीमध्ये हाच लांडगा पुढे होता। लुटमार करणाऱ्या मंत्र्यांकडून निवडणुकीमध्ये पैसा उधळला जात असल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय। शंभूराज देसाईंनी मुलाच्या लग्नात सरकारी यंत्रणा वापरल्याचाही हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळालं। तर मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे असं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय। लुटमार मंत्री आहेत, लुटमार मंत्रीच ना, नाही ते पालकमंत्री कसे, पालकच जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत। तर त्या लुटमार मंत्र्यांना मी विचारतोय, अहो तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते, मग तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसचं काय झालं? गद्दारी झाली, त्या गद्दारीमध्ये हाच लांडगा पुढे होता। आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे, म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री। एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री, ज्याने संपूर्ण त्याचं एक्साईज खातं हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं, लुटलं, अधिकारी वापरले, पैसे वापरले। निवडणुकीच्या प्रचाराला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठनं खर्च केला, इतक्या वैयक्तिक पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेब स्वतःला सुसंस्कृत नेता समजतात। पाटण तालुक्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आला होता। पाटण तालुक्यासाठी माझ्या काय योजना आहेत याच्या बाबतीत काय बोलले का? माझ्या पोराचं लग्न काढलं, मला लुटमार म्हणले। त्यामुळे आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्या समोर आजच्या सभेला होता, तो बघून कदाचित ते अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर बोलले असतील।